अमोलराव, तुमचं आणि माझं लई जुनं नातं आहे. हे मी तुम्हाला आपल्या पहिल्याच भेटीत सांगितलं होतं. विसरलो की आपली पहिली भेट तर तुमच्या लहानपणी झाली होती ना. अमोल, तुला तुझ्या लहानपणी पळवून नेणारा मीच होतो. जो संकल्प ढोबळे. जास्त काही नाही, तेव्हा माझ्याकडून तुझ्या डोक्याला किरकोळ मार लागला होता. मला वाटतं त्याच्यामुळे तुला हा आजार झाला. आता ह्या आजाराची कारणं लई मोठी आहेत, पण मला असं वाटतंय का माझ्यामुळं तुला हा आजार झालाय. अजून थोडे दिवस धीर पोरा, मग तुला कायमच झोपायचं. एकदा का तुझा आजार हाताबाहेर गेला ना की मग टेन्शन नाही. पण तोवर हे कोणाला काहीच कळलं नाही पाहिजे. आणि त्याचं तू काही टेन्शन घेऊ नको, ती सगळी जबाबदारी माझी. तू फक्त अजून थोडे दिवस धीर धर. मला आहे ना तुला तुझ्या आईबापांच्या डोळ्यासमोर स्विच ऑफ होताना बघायला. मोनाचा फोन. सकाळी मी घरातून निघताना काम आहे असं खोटं सांगून बाहेर पडले होते. आणि आता जर मी सांगितलं मी अमोल बरोबर आहे तर मी अमोलच्या मागं काय करत होते अशी सगळे शंका घेणे. काय करू? नाही, आधी डॉक्टर काय म्हणतात ते बघते, मग हां नको गेलं. हो बापू, त्या फोन उचलत नाही तो. मला वाटतं काहीतरी कामात असतील. अगं पण मोना, सूर्य डोक्यावर आला तरी घरी यायचा पत्ता नाही त्यांचा. मला काहीतरी भानगड वाटायला लागली. हो बापू, असं काय बोलताय? काय भानगड असणार आहे? अहो काहीतरी कामात अडकल्या असतील त्या. नाही, असलं कसलं काम आहे? आणि कामात अडकली असती तर फोनवर कळवलं असतं ना. मला तर वाटते ना बापू, नक्कीच पाणी मुरते कुठेतरी. मला बी तीच वाटायला लागली, पण आता करणार काय? तेच कळ ना हो, रुपाली राहिली कुठं आणि असं काय काम आहे की एवढा वेळ झाला तरी उरकं ना. हो विनू बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला म्हणायचं काय नाही, पण जरा काळजी वाटते ना, कारण अमोलची तब्येत आधीच बरी नाही. राव जाऊ द्या, आता त्या आल्याशिवाय तरी कळणार आहे का आपल्याला? हां, तिला येऊ द्या. मी ना तिला जाबत विचारणार आहे. तिला वाईट वाटलं तरी चालेल, कारण आता काय झालं ना तर अमोलच्या बाबतीत मी हाय काय करणार नाही. डॉक्टर, कशी परिस्थिती आता? हो हो, शांत व्हा. तो शुद्धीवर आलेला आहे आणि एकदम ठीक आहे. मी भेटू शकते ना त्याला? हो हो, भेटू शकतो. चला. अमोल नाव ना तुझं? हो डॉक्टर. श्वास घे. हे बघ, मी आता तुझ्या समोर बोट दाखवेन आणि त्याचं जे टोक आहे ना ते तुला स्पष्ट दिसतं की नाही ते मला सांगायचं. हा हो डॉक्टर. ओके, हे बघ, दिसतंय का स्पष्ट? हो डॉक्टर. ओके, गुड बॉय. हार्टबीट नॉर्मल आहेत आणि तो आता ठीक आहे. डॉक्टर, मी घरी जाऊ शकतो का? अरे, तुला दवाखाना आवडत नाही वाटतं? नाही डॉक्टर. खूपच गोड आहे मुलगा तुमचा. एवढा सलाईन संपलं की मग घेऊन जा त्याला घरी. नाही डॉक्टर, मी ओके आणि मला संध्याकाळी घरी जायचंय. अरे, पण एवढं सलाईन संपू दे ना, तुला अशक्तपणा वाटेल, त्यानंतर घरी जा.
डॉक्टर प्लीज. डॉक्टर, दुसरा काही उपाय नाही का? ओके ओके, ठीक आहे, तुम्ही घरी जाऊ शकता, पण त्याला नारळ पाणी द्या, म्हणजे तो तरतरीत तरी राहील. ठीक आहे. डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात की काहीतरी गंभीर आजार असण्याची शक्यता आहे. पण सुदैवाने अमोल आता शुद्ध आली आहे ना. आणि तुम्ही टेस्ट करायला पाठवले होते, त्याचे रिपोर्ट्स कधी येणार आहेत? रिपोर्ट्स उद्या येतील, तुम्ही मला येऊन भेटा. ठीक आहे. ओके. अमोल बाळा, ए अमोल बाळा, बरं वाटतंय का माझ्या बाळाला आता? अमोल बाळा, तुला सारखी चक्कर का येते रे? मोठीमा, अगं ते मी जास्त खेळतो ना, म्हणून माझ्याकडे येते. पण तू घरी सांगितलंस का? अजून नाही सांगितलं मी. का रे? अमोल, नक्की काय भानगड आहे रे ही? मोठीमा, तू प्लीज मला सांगू नको, पण मला आधीपासूनच चक्कर येते. काय? हे काय बोलतोस तू अमोल? हे हो मोठीमा, माझी चक्कर अजून थांबलीच नाहीये. मा आणि बाबांमध्ये बांधून नको, ते वेगळे व्हायला नको, म्हणून मी कुणालाच सांगितलं नाही. अमोल, तुला काही झालं असेल तर? आणि तुला बरं व्हायचं असेल तर आपल्याला नीट उपचार घ्यायला लागतील ना. आणि हे जर आपण घरात कुणालाच नाही सांगितलं तर कसं सगळं शक्य होणार आहे हे? मोठीमा, अगं मी एकदम मुख्य आहे, पण मला चक्कर आली. हे जर मा आणि बाबांना कळलं तर ते त्यांचं काम सोडून घरी बसतील. अमोल, असं का वाटतंय तुला हे? तर मा आणि बाबा म्हणजे खूप काळजी करतात ना. मग मला सांग, तुला चालेल का की मा आणि बाबांनी त्यांचं काम सोडलं? आपण आणि भाऊजी घरी राहिले तर ते चुकून सुद्धा मला अमोलसाठी काही करू देणार नाहीत. त्यापेक्षा काही स्पष्ट कळत नाही तोवर शांत राहिलेलं बरं. सांग ना मोठी मा. नाही. मग प्लीज, मला चक्कर आलेली हे कुणाला सांगू नकोस. ठीक आहे, नाही सांगत मी कोणाला. थँक्यू मोठी मा. काहीही असो, पण अमोलला ही जी चक्कर येते ना, त्याचं काहीतरी कारण असणार आहे. आत्ता अमोलला घरी घेऊन जाते आणि उद्या डॉक्टरांशी येऊन बोलते. हां, असंच करते. रुपाली, रुपाली. अमोल. अर्जुन आलास? मी पण जस्ट आलो बघ. हा का? अमोल बाळा. अमोल, काय कुठे आहेत साहेब? एवढी शांतता? सॉरी हा, आवाज ऐकला मी, पण स्वयंपाक करत होते. अहो काय ना, आज सगळंच काम माझ्या एकटीवर पडलंय. हो हो ना, जरा शांत राहा. दाजी, एक प्रॉब्लेम झालाय. अरे काय झालं? आप्पे, अर्जा, तुम्ही एकदम काळजी करू नका. पण रुपाली सकाळपासून घरात नाही आलेली आणि अमोलच्या शाळेत फोन केला ना तर तो बी शाळेत नाही आज. काय? विनय काका, अरे पण अहो स्वप्नील सर, अमोल गेल्या गेल्या त्याच्या मागोमाग रुपाली पण गेल्या. नाही 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 नाही, मी काय म्हणतोय, पण वहिनी दिवसभर घरी नाही तर अमोल शाळेत नव्हता, मग फोन करायचा ना. अहो, आम्ही सकाळपासून त्यांना फोन करतोय, पण त्यांनी एकही फोन उचललेला नाहीये. अर्जा, अरे मला भीती वाटते. अरे रुपालीनं अमोलला कुठं नेलं नसेल ना? विनय काका, अरे काय बोलतोस तू? रुपाली असं काही करणार नाही. दादा, वहिनींनी आजपर्यंत जे केलं ना, अनपेक्षितच होतं. अर्जुन, अरे पण तुला कळतंय का? अमोला शाळेत गेला नाहीच आहे, पण तो दिवसभर कुठे गेला हेही माहित नाही आपल्याला. आप्या, अगं शांत हो. आऊ, ऐक, मला वाटते तू रुपालींबरोबरच असणार आहे. बापू, रुपाली अमोलला त्रास होईल असं काही करणार नाही. अहो सर, मग त्या फोन का उचलत नाहीत? नक्की गेलेत कुठं त्या?
अहो तुम्ही शांत व्हा. हे बघा नेमकं काय घडलेलं आहे काय नाही अजून आपल्याला माहिती नाहीये. अगं घडायचं काय आहे मोना? दाजी दिदे रुपालीताई ह्याच कारणावर मला घरात नको होत्या. त्यांनी असं वागून परत एकदा सिद्ध केलं की मला जे वाटते ना त्यात काहीच चुकीचं नाही. अर्जुन अरे कुठे शोधायचं आता? थांब 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 दादा, एक काम करणार बघ, वहिनी कोणाचाच फोन उचलत नाही, तू एकदा ट्राय कर बघ बरं. हा सर, करा ना एकदा फोन. हा मी करतो. अमोल अमोल अमोल, अरे बाळा तू तू ठीक आहेस ना? तुला काय झालं नाही ना? तू कुठे गेला होतास? बाबा अरे मी एकदम ओके आहे. अरे ठीक आहे, पण तू गेला कुठे होतास बाळा? अरे मोठी मा आणि मी बाहेर फिरायला गेलो होतो. काय फिरायला? अमोल मी तुला काय सांगितलं होतं? तुला कुठे फिरायला जायचं असेल, काही खायचं असेल तर आधी मला सांगायचं म्हणून. सॉरी मा बाबा. अरे बरं ठीक आहे बाळा, जा तू फ्रेश हो, आम्ही आलोच. हा हो बाबा. वहिनी आज अमोल दिवसभर शाळेत नव्हता. तुम्ही त्याला फिरायला घेऊन गेला होता? अर्जुन त्याचा आगाऊपणा खरंच वाढत चाललाय. हा अरे तो लहान आहे म्हणून त्याला काही बोलत नाही आपण. रुपाली ताई तुम्हाला कळत नाही, तुम्ही मोठे आहात ना. रुपाली, अपर्णाचं बरोबर आहे. तू आज दिवसभर अमोलला घेऊन बाहेर आहेस, एकदाही फोन नाही उचललेला. इथं काय समजायचं घरात आम्ही? नाही स्वप्नील सर, हे बघा घरी कळवण्याचा मुद्दा तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अमोलच्या शाळेत त्याच्या टीचर त्याचं चित्र एका इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेसाठी पाठवणार होते. त्याचं काय? मी तुम्हाला कितीदा सांगितलं तुम्ही तुमची मनमानी नका ना करू. अपर्णा माझं खरंच चुकलं, मी ते विसरून गेले. झालं, चुका करायच्या आणि परत परत सॉरी म्हणायचं. रुपाली ताई हे सगळं कधी थांबणार आहे? सगळ्यांचे चेहरे बघा, किती काळजीत आहेत सगळेजण. रुपाली तुला काय कमी समज आहे का ग? असं अचानक अमोलला फिरायला काय घेऊन जाती, घरातल्यांना माहिती पण नाही, ह्याला काय अर्थ आहे का? रुपालीताई अहो स्वार्थीपणा बंद करा जरा. अजून किती दिवस तुम्ही स्वतःचा विचार करणार आहे? जरा अमोलचा पण विचार करा. त्याला काय हवं काय नको ते बघा जरा. तुमच्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान झालं असतं तर. अवघड आहे, खरंच अवघड आहे. आजच्या स्पर्धेत नाव गेलं असतं तर अमोलचं चित्र चार चांगल्या लोकांनी, नावं दिलेल्या लोकांनी बघितलं असतं, पण नाही. अर्जुन, अजून संधी गेलेली नाही या ठिकाणी. आपण काहीतरी करूया. दादा पण वहिनी अशा वागतातच कशाला? वहिनी तुम्हाला नेमकं काय पाहिजे हो? रुपाली आता तुझ्या पुढे ना हात टेकलेत. अगं तू सांगितलेलं का ऐकत नाही? मला सगळे माफ करा. हो खरंच माझ्या लक्षात नाही राहिलं ते स्पर्धेचं. मी ना उद्या स्वतः अमोलच्या शाळेत जाते आणि ते चित्र स्पर्धेसाठी पाठवायला सांगते. पण तुम्ही सगळे प्लीज माझ्यावर चिडू नका ना. रुपाली ताई थांबा, हा मुद्दाच नाहीये. स्पर्धेमध्ये त्याचं चित्र जाईल न जाईल हा भाग नंतरचा आहे. अहो तो आजारी असताना तुम्ही त्याला बाहेर फिरायला घेऊन गेलातच कसं? अहो खरं आहे, आज त्याची परिस्थिती जरा नाजूक आहे, त्याला जरा आरामाची गरज आहे. कसं कळत नाही रुपाली तुम्हाला? बापू खरंच आज अमोलनी मला खूप नाराज केलं. मी त्याला सांगितलं होतं जेव्हा तुला बरं वाटेल ना तेव्हा मी तुला सगळीकडे बाहेर फिरायला छान घेऊन जाईल. त्याने आज शाळेत जायला पाहिजे होतं बापू. अपर्णा अगं आम्ही फिरायला गेलो असलो तरी मी अमोलची काळजी घेतली ना. अगं तो माझाही मुलगा आहेच ना. ताई थांबा जरा, तुम्ही विसरताय का? तुमच्या आधी मी अमोलची आई आहे. आणि माझी तक्रार ही नाहीये की तुम्ही त्याची काळजी केली नाही केली. माझी तक्रार ही आहे की तो आजारी असताना तुम्ही त्याला बाहेर फिरायला का घेऊन गेलात? तुम्ही जरा शांत व्हा ना. नाही ग मोना, माझा अमोल लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी माझा जीव तीळ तीळ तुटतोय आणि तो यांच्यासोबत बाहेर फिरायला गेला. मी कसं सहन करू?
अपर्णा, अगं मी त्याची काळजी घेत नाहीये का? अहो रुपाली ताई, मी तुम्हाला सारखं सांगते. तू जरा शांत हो बरं. रुपाली, तू जरा आत चल. अहो पण चल म्हटलं ना. अहो तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. काय ऐकून घ्या? तुझ्या समोर किती डोकं फोडलं तरी पालथ्या गाड्यावर पाणीच असतं. अहो तुम्ही थोडा तरी विश्वास ठेवा ना माझ्यावरती. मी खरंच काही चुकीचं करत नाहीये. एवढं सगळं करून असं बोलवतं कसं का तुला? तुला मी कालच सांगितलं होतं की अमोल बरोबर सततच्या सोबतीचा अट्टा सोड. नाही ऐकलंस तू माझं. हे बघा, तुम्ही शांत व्हा. मी माफी मागतेय ना. तुझी माफी म्हणजे मेहरबानीच झाली आहे माझी. रुपाली, स्वतःमध्ये सुधारणा कर, नाहीतर गोंधळ वाढत जाईल या ठिकाणी. मी नाही हो तुम्हाला जास्त काही सांगू शकत. उद्याच्या उद्या मला अमोलचे रिपोर्ट्स बघायचे. एकदा का तो ठीक आहे हे कळलं ना की मग मी निर्धास्त होईल. अगं मी तुझ्याशी बोलतोय. हा ऐकते की मी. माझं तळमळीनं सांगणं आहे तुला. आपल्याला अमोलमुळे इथं राहू दिलंय. पुन्हा अशी वागून घरातल्या लोकांना आपल्याला घराबाहेर काढण्याला भाग पाडू नकोस. हो असं का बोलताय तुम्ही? मला पण राहायचंय ना या घरात. तुझ्या बोलण्यावरून तर तसं वाटत नाही. तुम्ही आधी शांत व्हा ना. आणि हे सारखं सारखं हात जोडणं पहिलं बंद करा. मी माफी मागते आणि हे पण सांगते की परत मी अशी नाही वागणार. खरंच. रुपाली, आपण एकटे होतो तेव्हा प्रत्येक दिवस चटका देऊन जायचा मला. अगं आत्ता कुठं अमोल बरोबर आनंदात दिवस जायला लागलेत. आणि मला माहिती आहे तुला पण अमोल बरोबर राहायचंय. पण मग तशी वाग. तो एकटेपणा परत माझ्या वाट्याला येऊ देऊ नकोस. हो मी खरंच परत असं नाही वाग. रुपाली थांब. तुला अमोलला घेऊन जायचं ना तर जा. पण अपर्णा आणि अर्जुनला विचारून घेऊन जा. बस. मी आता अपर्णा आणि भाऊजींना विचारायचं का? आधी त्यांना त्यांच्या मुलाची नीट काळजी घेता येते का ते बघा म्हणा. अमोल सारखा मुलगा असताना रोज एकमेकांशी भांडतात. बापू, उद्या माझं चित्र सिलेक्ट होईल ना? अरे का नाही होणार बाळा? हा, तू एवढं चांगलं चित्र काढलंयस. तू तुझ्या शाळेतल्या शिक्षकांना चित्र दाखव, लगेच सिलेक्ट करतील बघ. काय विनू बाबा? हा, कारण अरे तुझ्या अंगात कलाच तितकी चांगली आहे म्हणून. भांजे, तुम्ही आज नक्की कुठे गेलतो? अरे परत कशाला तोच विषय? नाही बापू, रुपाली त्या आम्हाला कुठं घेऊन गेलत्या हे मला कळालंच पाहिजे. मामा, तू कशा काळजी करतोस? मी बाप्पा बघितलं, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मोठ्या माने मला झोपाया पण बसवलं. हे बघ अमोल, तू फिरायला गेलास, मज्जा केली, ते सगळं ठीक आहे. पण इथून पुढं तू रुपाली त्याने कुठं जायचं नाही. पण का मामा, ती माझी मोठी मा आहे ना. ती कुणी बी असतो, पण तू आता मामाचं ऐक. तू परत त्यांच्यावर कुठं जाणार नाहीस म्हणजे नाहीस. पण का मामा, मोठी मा खूप चांगली आहे रे. अरे बाळा, तू समजून घे की जरा. बापू कसं सांगू मी याला? तू जरा थांब, मी बोलतो त्याच्याशी. अमोल बाळा, अरे तू शाळेत नव्हतास तर तुझे विनू आजोबा मी दुपारी तुझ्या काळजीनं जेवलो पण नाही. पण का बापू, मी एकदम ओके आहे ना. अरे तू ओके आहेस, पण हे आम्हाला कळणार कसं? हा, तुम्ही दिवसभरात साधं फोन पण नाही केला. हा, त्यामुळे आमच्या घशाखाली घासच उतरला नाही बघ. सॉरी आजोबा. आणि बाळा, तुझे मा आणि बाबा तुझ्यासाठी किती काळजीत होते, बघितलंस ना तू? हो बापू. मग त्यांना असा त्रास झालेला चालेल का तुला? नाही बापू. नाही ना? मग दिप्या मामा काय सांगतोय ना ते ऐकायचं बाळा. हा, असं कोणाबरोबर फिरायला जायचं नाही. हा, न सांगता कुठं जायचं नाही, कळलं का? हो बापू. मामा सॉरी, मी असं कधीच नाही करणार.
बर येऊ का मी? झोप आली ना, जा झोपा जा. हो. दिप्या, काय काय गोष्टी लय ताणायच्या नाहीत रे. आपण समजतो ना त्याच्यापेक्षा आपलं लेकरू लय समजदार आहे बघ. हो बापू